तर प्रश्नामध्ये काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा प्रश्नामध्ये सांगितले आहे की 1,000 रुपये मुद्दलाचे बरोबर 10% दर आणि 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती, असा प्रश्न आपल्याला सांगितला आहे. तर बघा असा प्रश्न सोडवायचा असेल तर 1,000 रुपये बरोबर मुद्दल दिले गुणिले 10% दर म्हणजे काय करायचं आहे, 110 भागिले किती 100, म्हणजे टक्केवारीवर 10% म्हणजे जास्त आहे ना बरोबर, म्हणजे 110 भागिले 100. हा 0 काय होऊन जाईल कट, म्हणजे इथे किती उरले 11/10 गुणिले किती वर्षासाठी 3 वर्षासाठी, म्हणजे 3 वेळेस आपल्याला ते काय करायला लागतील लिहायला लागतील. मग 11/10 बरोबर. तर पुढची स्टेप बघा, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट आणि हे 3 0 कट बरोबर. उरले किती 11 गुणिले 11 गुणिले 11 इज इक्वल टू आपल्याला किती रुपयाचे मुद्दलावर दिले 1,000 रुपये बरोबर. त्याच्यानंतर बघा 11 गुणिले 11 गुणिले 11 याची वजाबाकी किती केली तर 1,331 एवढी मिळते, आणि मायनस आपल्याला किती करायला लागतील 1,000, कारण की या रुपयांवर आहे ना ते, म्हणून यांची वजाबाकी किती केली तर आपल्याला 331 रुपये हे चक्रवाढी व्याज काय म्हणतात मिळतील. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.